मुसळधार पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे। सततच्या पावसाने लागवड केलेल्या मिरचीवर रोग पडल्याने पिके नष्ट झालीत। त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कांदा, लसूण, मिरची, मसाल्यासह सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत। त्यातच साठेबाजांकडून दरवाढ केली जात आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश ग्राहक बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंचे भाव विचारात फिरणे टाळत आहे। मिळेल त्या दराने खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे। सप्टेंबरपासून सतत मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शेती पिकाबरोबरच भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे। त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली असून दरातही मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे। कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, कामगार यांचे रोजगार बंद झाले आहेत। त्यात गेली 6 महिन्यांपासून प्रचंड महागाई वाढली आहे। सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत। त्यामुळे जगावे कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे। लाल मिरचीचा दर 200 रुपये प्रति किलो झाला आहे। ऐन सणासुदीच्या काळात मिरचीला अधिक मागणी आहे, परंतु यंदा दरवाढ झाल्यामुळे या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।